ग्रामपंचायत होती ही त्यांनी सांगितलेली आहे। तर यामध्ये जी काही आपल्याला सक्षमीकरण, ग्रामपंचायतचं सक्षमीकरण करायचं आहे, सोबत आपण स्त्रियांचं सुद्धा सक्षमीकरणाच्या बाबतीमध्ये गोष्ट करत आहे। तर आमच्या जे काही आमच्या ऑफिसमध्ये जे आहे त्यांना तुम्हाला एक पत्र दिलेलं आहे बघा, एक छोटासा कागद दिलेला आहे। तो फक्त कागद नाही आहे बघा, ही स्त्री सक्षमीकरणाची वाटचाल आहे आणि या वाटचालीमध्ये आपल्याला सर्वांना भाग घ्यायचा आहे। आणि यासाठी आपण महाराष्ट्र शासनाने लक्ष्मी मुक्ती योजना ही केलेली आहे। आता तुमच्या आपण सगळे विवाहित लोक आहात बरोबर आहे, तर या विवाहित लोकांच्या पत्नी सुद्धा आहेत, पत्नीला आपण अर्धांगिनी म्हणतो। तर अर्धांगिनीला आपल्या शेतीमध्ये वाटा द्यायला पाहिजे की नाही? अर्धांगिनीचं नाव आपल्या शेतीच्या सातबाऱ्यावर असायला पाहिजे की नाही? तर यासाठी जर तुम्ही एक बक्षीस पत्र केलं किंवा रजिस्ट्री केली तर 15 ते 20 हजार रुपये तुम्हाला खर्च येणार आहे। पण आपल्या महसूल विभागाच्या मार्फत महाराष्ट्र शासनाच्या याच्यामध्ये आपण लक्ष्मी मुक्ती योजना करत आहे। आपल्याला लक्ष्मीला मुक्त करायचं आहे, जी जोखडामध्ये बसलेली होती लक्ष्मी, तिला आपल्याला मुक्त करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला लक्ष्मी मुक्ती योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे। आपण जर सहधारक आहात, व्यक्तिगत खात्यामध्ये आपल्या बायकोचं नाव आपण लावू शकता आणि ही योजना आमच्या तलाठी बांधवांमार्फत आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतला सुरू होणार आहे। आणि यासाठी आपण आपल्या सगळ्यांचं एक काय म्हणतात, जी काही मी एक घुसखोर पावलं आहे, तुमचं जो कार्यशाळा होती त्यामध्ये घुसखोरी करून मी आलेलो आहे। पण याच्यामध्ये सक्षमीकरण करायचं आहे आपल्याला, तर मला असं नाही म्हणतात तुम्ही महसूलचं आहे, तुम्ही पंचायतचे आहे, आपण सगळे एक इंडिव्हिज्युअल आहोत आणि आपल्याला समृद्ध महाराष्ट्र घडवायचं आहे। तर त्यासाठी ही लक्ष्मी मुक्ती योजना आहे। त्यासाठी काय लागणार आहे? तुमची संमती लागणार आहे, त्यावरती तुमची सही लागणार आहे, 7/12 लागणार आहे आणि आधार कार्ड लागणार आहे। बस सिंपल आहे, आम्ही जास्त काही, आणि एक स्वयं घोषणापत्र की ही माझी कायदेशीर पत्नी आहे आणि तुम्ही तुमची साईन तिथं करणार आहात। इतकं सिंपल गोष्ट आम्ही ठेवलेली आहे। तुमच्यापैकी प्रत्येकानं ज्या महिलांना मिळालेलं आहे त्यांनी सुद्धा तुमचे जे नवरे भाऊ आहेत त्यांना सोडायचं नाही आहे, थोडस मीठ जास्त घालायचं आहे भाजीमध्ये। ते म्हणतील का बाबा मीठ का जास्त घातलं? तर तुम्ही म्हणे लक्ष्मी लक्ष्मी म्हणता, पण मला तुम्ही मुक्त केलं का म्हणा? लक्ष्मीला मुक्त केलं पाहिजे की मुक्त पाहिजे की लक्ष्मी मुक्त असली तरच ती अधिक चांगलं काम करू शकते। तर महाराष्ट्र शासनाने जी लक्ष्मी मुक्ती योजना आणलेली आहे त्यामध्ये तुम्ही थोडस कडक भूमिका घेऊन ती थोडंसं काम तुमचं करून घ्यावं। आणि यासाठी पहिले म्हणतील तुमचे नवरे भाऊ काय म्हणतील की बाई तिथं 20,000 रुपये लागतात, 10,000 रुपये लागतात, 5,000 रुपये लागतात।